हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असले पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज आहे 14 एप्रिल. सर्व विश्वात जगात सेलिब्रेट होते अशी जयंती. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आज. आणि तुम्ही पाहिलं असेल घरातलं आमचं पूजास्थान तर सकाळीच करून झालं. वंदना वगैरे घेतली आणि गोडाचं जेवण पण बनवलं मी. पुरणपोळी नाही बनवली, मिस्टरांना आवडते. पण यावेळेस चपाती, आमरस, बटाट्याची भाजी, डाळ भात असं बनवलं. आणि ते ड्युटीवर गेलेले ऑफिसमध्ये, त्यांच्या केलेलं आहे ॲक्च्युली सेलिब्रेशन. आणि तो व्हिडिओ मी टाकलाय पहा, शॉर्ट्स त्याच दिवशी. तर ते पण सकाळी जयंतीत बिझी होते. आणि आमच्या परिसरामधल्या तुम्हाला बाईकवरून मी हे असं दाखवते कसं म्हणजे जयंतीचं वातावरण सकाळीपासून आहे. हे दुपारी 4 वाजताचं आहे. तर गाणे वाजत होते, तर कॉपीराईटसाठी मी गाणे नाही ऐकू शकत. सही पूर्ण इथे पण प्रोग्राम आहे. झेंडा पण आमच्याकडे ड्रोन नसल्यामुळं आम्ही बाईकचा वापर केलेला आहे. नाहीतर ड्रोनने तुम्हाला पूर्ण परिसर दाखवला असता, आहे ना? आमचा दोघांचा शॉर्ट्स बनवलेला कसा वाटला जरूर कमेंट करा. लाईक केलेत तुम्ही, कमेंट करा. आता सगळे मिरवणुकीला येतील खाली. तर माझी ही कामोट्यातली 3री जयंती आहे सेलिब्रेशनची. तर खूप आनंद वाटतोय. आमच्या परिसरामध्ये खूप विविध कार्यक्रम सकाळपासूनच आहे. तर तुम्हाला एक आमच्या परिसरातली झलक दाखवते. कसं उत्साहाचं वातावरण आहे आणि आनंदी प्रसन्न लोक पहा. भरपूर कार्यक्रम ठेवलेले सगळ्या भागामध्ये. तर चालत मला ऊन पण होतं खूपच. आणि आणखीन जरा पुढे पण जायचं आहे आपल्याला पनवेलमध्ये. पहा परिसर स्वच्छ करून घेत आहेत आणि किती सुंदर केलेलं आहे पहा, बघू शकता तुम्ही. व्हाईट आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन करून. संध्याकाळी आता प्रोग्राम 6चे सुरू होणार. रोडवरून मिरवणूक निघणार. आम्ही बाईकवर आहोत. आज आहे स्वागत आहे तुमचं लाईफ विथ अश्विनी चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. लाईव्ह आहे. तुम्हाला आम्ही बाईकवरून आमच्या परिसरामधल्या जयंतीचा सगळा जल्लोष दाखवणार आहोत. त्यासाठी आमच्याकडे ड्रोन नाही आहे, म्हणून आम्ही हा बाईकचा वापर करून संपूर्ण तुम्हाला उत्साह दाखवत आहोत. तर आता आपण पनवेलचं पण थोडंसं घेऊया शूटिंग. पहा आम्ही आता आलो आहे पनवेल वडाळे तलावकडे.
मिस्टरांचे तुम्हाला थोडे ऑफिसमध्ये त्यांच्या झालेलं आहे सेलिब्रेशन ना, तर मी पहिल्यांदा ते दाखवेल. आणि घरी मी जेवण बनवलं होतं. प्रणित आला नाही, तर घरी आमरस आणि पुरणपोळी गुढीपाडव्याला केल्यामुळं यावेळेस बटाटा भाजी आणि हेच बनवलेलं मी, वरण भात, आमरस, चपाती. आता त्यांचं तुम्हाला फर्स्ट दिसतील, टाकतील मी. म्हणजे ऑफिसमध्ये आज अटेंड पण केलं त्यांनी. ड्युटी तर असतेच त्यांना फेस्टिवलच्या दिवशी, आहे का ना. गुढीपाडव्याला पण गेलेली. मोठा आला आम्ही बसले असं तळ्याकडं. कारंजी आहे, छान आहे व्ह्यू. संध्याकाळचे 5:30 झालेत. आज संडे असल्यामुळं अशी गर्दी झालेली आहे. एक फिश आली काटावरच, त्यांना पुन्हा पाठवलं मी शूटिंग घेईपर्यंत. संडेमुळं ही अशी गर्दी झालेली आहे, खूप आहेत. फोटोशूट करतात, हे पाहत बसतात. येऊ नये तिकडं आल्यामुळं बोलले आपण बसूया, नंतर हे करूया. मुलं खेळतायत, बघून छान वाटतंय. सगळे गप्पा मारतायत, येतायत अजून कोणी तिकडं खेळतायत. बाईक लावलेत सगळे. तर इथे पहा, आम्ही तिकडे थोडा टाइम स्पेंड केला आणि पुन्हा आमच्या परिसरामध्ये हा स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे. खूप सुंदर असे पहा डेकोरेशन केलेलं यावर्षी. आणि आता मिरवणूक सुरू होईल.
पाहिलंत ना फ्रेंड्स, किती आनंदाचं वातावरण. सकाळपासूनच लोक असे एकदम उत्साहात सण साजरा करतात आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईफ विथ अश्विनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करत जा कसा वाटला हा व्हिडिओ. जयंतीचा उत्साहात वातावरण आमच्या परिसरातलं तुम्हाला दाखवलेलं आहे. नक्कीच आवडला असेल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर आंबेडकर बोलले की माझा जन्मदिवस हा शिक्षण दिवस म्हणून मनवा. कारण वाचन करा, भरपूर वाचत राहा, पुस्तकं नॉलेज घेत राहा आणि त्यांना गरिबी अजिबात पसंत नव्हती. प्रत्येक माणसाने कष्टाने ऐश्वर्यात जीवन जगलं पाहिजे असं त्यांचं असं ड्रीम होतं. म्हणजे त्यासाठी त्यांनी सर्व लिहून ठेवलंय आणि आज आपण सर्व सुखी आहोत. खूप अभिमान आहे आम्हाला. तर निळे बलून्स आणि आमच्या परिसरातले पहा कसे लोक उत्साहात इकडे शॉपिंग पण चालू होती आणि इकडे मिरवणूक पण चालू होती. तर तुम्हाला नेहमी शॉप दिसत असतील. नेहमी अशीच गर्दी असते आमच्या परिसरात. तर मिरवणूक पण व्यवस्थित लोक एन्जॉय करतायत. इकडे शॉपिंग पण एन्जॉय करतायत आणि आम्ही थोडंसं आता गाडी पार्क करून आम्ही पण एका बाजूने म्हणजे शूटिंगसाठी मी या साईडला होते, नाही तर आम्ही पूर्ण राऊंड मारतो मिरवणुकीतून. घोषणा देतात मध्ये मध्ये.